नमस्कार. माझे गुरुजी पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. माझी गुरुपरंपरा सांगायची तर माझी आजी गायिका इंदिराबाई खाडीलकर हिच्याकडे माझं अगदी बालपणी शिक्षण झालं असं म्हणायला पाहिजे. त्याच्यानंतर इचलकरंजीला शेंडेबुवांच्याकडे मी शिकले. काय होतंय? तानपुरा जास्त येतोय. आता बरोबर आहे? हॅलो, येतंय व्यवस्थित? हां. आजीकडं मला गाणं शिकायला खूप लहानपणापासून, म्हणजे ती किराणा घराण्याची गायिका होती, त्यामुळे तिचं गाणं आपोआप मी ऐकत राहिले. नाट्यसंगीत ती उत्तम गायची. नंतर इचलकरंजीला मी प्रभाकर बुवा शेंडे यांच्याकडं काही काळ शिकले. त्याच्यानंतर परत सांगलीला गुरुवर्य चिंतूबुवा म्हैसकर यांच्याकडं मी शिकले. आणि त्याच्यानंतर पंडित डी व्ही काणेबुवा यांच्याकडे मी शिकले काही वर्ष. आणि त्यानंतर पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांची मला 17-18 वर्षाची तालीम मिळाली. काणेबुवांनी मला मार्गदर्शन केलं की तू अभ्यंकर बुवांच्याकडे शिकायला जा, कारण तुला क्लासिकलप्रमाणेच इतर संगीतात पण खूप रुची आहे, असं ते मला म्हणाले होते. आणि मलाही खरोखरच वेगवेगळे गीतप्रकार खूप मनापासून आवडतात, शास्त्रीय गायना इतकेच. आज बुवांच्या आपल्याकडे जो वेळेची कमतरता आहे, म्हणजे मला क्लासिकल बुवांचं थोडंसं गाता आलं असतं तर आवडलं असतं, पण मग मला त्यांच्या अभंग रचना गाता आल्या नसत्या. त्यामुळे मी आज असा विचार केला आहे की बुवांच्या 2 भक्तिरचना मी आज आपल्याला ऐकवते. एक श्रीनिवास शिंदगी यांची रचना आहे, ती प्रथम ऐकवते. सोडूनी राऊळ आला मध्यान्ह रातीला, जनीच्या घराला पांडुरंग आला. अतिशय सुंदर शब्द आहेत आणि त्याला पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांची चाल आहे.
वैकुंठनाथाचा दाटला से कंठ भाव ओलावला पाणी आले डोळा भाव ओलावला पाणी आले डोळा भक्त होऊन या भक्त होऊन या भगवंत आला आला पांडुरंग आला हो पांडुरंग आला आज नाहीचे संगे देव दळू लागे जनाईचे संगे संगे जनाईचे संगे देव दळू लागे जनाईचे संगे देव दळू लागे अमृत चवीचे पीठ गळू लागे अमृत चवीचे पीठ गळू लागे जनाईचे संगे देव दळू लागे अमृत चवीचे पीठ गळू लागे आ जनाईचे संगे देव दळू लागे अमृत चवीचे पीठ गळू लागे कळू नाही आले भाबड्या जनीला कळू नाही आले कळू नाही आले भाबड्या जनीला कळू नाही आले नाही आले कळू नाही आले नाही आले कळू नाही आले भाबड्या जनीला लागे तिचा डोळा लागे तिचा डोळा भला पहाटेला हो पांडुरंग आला आला पांडुरंग आला आला पांडुरंग आला हो पांडुरंग आला
दुसरं पद कविता नरवणे यांचं आहे. आता हा का ऐका जगताच्या नाथा. याला पण बुवांचीच चाल आहे की बरीचशी बुवांची अनरेकॉर्डेड गाणी आहेत जी रेकॉर्ड झालेली नाही आहेत आणि ह्या संपूर्ण शताब्दी वर्षामध्ये जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ती गीतं पोहोचवावीत असा प्रयत्न गेले काही दिवस करते आहे. कारण बुवांची ज्येष्ठ शिष्या म्हणजे स्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार, ती माझी गुरुभगिनी, ती आता आपल्यामध्ये नाही आणि त्यानंतर बुवांनी मलाच जास्त शिकवलेलं असल्यामुळे एक जबाबदारी, उत्तरदायित्व अशा विचाराने बुवांच्या रचना की ज्या नव्या तरुण गायकांपर्यंत पोहोचाव्या असा प्रयत्न करते आहे. दुसरं पद आता आहे तव चरणी नतमाथा नाथ, तव चरणी नतमाथा नाथ। हाक ऐका हो, हाक ऐका, हाक ऐका ऐका, हाक ऐका, हाक ऐका हो, हाक ऐका, हाक
जनीची तू दळणी दळली, तू जनीची दळणी दळली, तू जनीची दळणी दळली. आ आ कबीराची तू कांबळ विणली, तू जनीची दळणी दळली. कबीराची तू कांबळ विणली, विसरू नका मजनाथा आता, विसरू नका मजनाथा. विसरू नका आ आ विसरू नका, विसरू नका.